मित्रांनो, आपण आलोय शाळगावला किरण आप्पाच्या दावणीला आणि दरवर्षी बेंद्राचं नियोजन आप्पाचं दांडगं असतं. आज बेंद्राच्या दुसऱ्या दिवशी नियोजन आहे त्यांचं. आप्पा नमस्कार. नमस्ते. बेंदूर काल झाला, आज दुसऱ्या दिवशी नियोजन काय? काल भारत कटापूरला गेलता. मग आयोजकांनी तिकडे आपल्या मामांनी नियोजन केलं, मग ती बैल तिकडे गेल्यामुळं मग आज म्हणलं करावं. कारण कसं आहे, शाळगावला बरेच जण येते ती बैल बघण्यासाठी आणि गावात आम्ही या 2 वर्ष चालू बिंदूरच काढला नव्हता. मग आता ह्या वर्षी म्हणलं कसं होतंय, बैल जाते दुसरीकडे, आपली एवढी बैल नाव करणारे, आज गावाचं नाव एवढं झालं या. मग म्हणलं परत आता दुसऱ्या दिवशी काढायचं. मोठं नियोजन आहे आप्पाचं मित्रांनो. ह्या साईडला P3ची गाडी आहे बघा, इकडं सह्याद्री DJ आहे. परत आज काय काय कार्यक्रम काय आहे? तिथं आपलं म्हणजे का आपण म्हणतो ना, लावणीचा कार्यक्रम आहे आणि मग बाकी काय पित्रीला आपलं बैलांसाठीच, बाकी नाही काय. काय सांगचाल आप्पा, विषय काय सांगचाल? कसं आहे, आप्पाचा इतिहास असा आहे की बैलगाड्या क्षेत्रात ही आप्पाचं मोठं नाव आहे आणि त्यांच्या दावणीला उत्तम गवळी, आबा शिंदे यांच्याकडे बैल, तर मोठ्या नावात नेणारा माणूस आप्पाचं नियोजन आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडे बैलही पळतात असं आप्पाचं नाव आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांच्या बैलांचं बी नाव आहे, भारत आहे, रायना आहे, काय ही घडवलं सगळं आप्पानी काय. आणि त्याच्यामुळं ह्या शाळगावचं नाव किरण आप्पांच्यामुळं आणि बैलांच्यामुळं, भारत आणि रायनामुळं ही आमच्या शाळगावचं नाव 7 ह्याच्यात गेले. आप्पाचे दावण कुठे शाळगाव म्हणलं की किरण आप्पा म्हणलं तर आणून सोडते माणसं इथं. थांबा मी येतो म्हणले, मी सोडून येतो तुम्हाला आप्पा दावणी. इथपर्यंत आप्पाचं नाव, आप्पाचं नाव आहे. आप्पा कंटिन्यू म्हणजे आता आप्पाला महाराष्ट्र ओळखतोय, मी म्हणतोय 14 का 21 देश आप्पाला ओळखत असतील, भारत आणि रायना. आज भारतनं सुद्धा आप्पाचं नाव भरपूर केले ना, आप्पाचं नाव भरपूर आहे. गावात काय सांगचाल गावाविषयी? गावाविषयी मी आप्पांच्यामुळे गावाचं नाव झालेलं आहे. पूर्ण भारत काय सगळे देश ओळखते आप्पासनी. त्यामुळे भारत, रायना, जलवा ह्यांनी नावच केले आणि आप्पांचं नियोजन चांगलं आहे. आप्पाचं नियोजन चांगलं असतं. आप्पा प्रत्येक माणसाला, मोठा असू द्या लहान असू द्या, अनेक लोकांना वाटतं की आप्पाकडे बघितल्यानंतर दृष्टिकोन वेगळा वाटतो, पण लहान मुलाला सुद्धा आप्पा आवाजावर बोलतो. हो, आवाजावर बोलते, कोणी पण असू दे. जरी बारकं सगळ्याला पोरगं असले तर आप्पा पहिल्यापासून आवाजावर बोलते. त्यामुळे आप्पांच्याबद्दल माणसाचं मत चांगलं आहे. सगळं प्रेम आहे आदर आप्पावर. आहे, प्रेम आहे, आदर आहे. आप्पा काय पब्लिक भरपूर आले, म्हणजे अजून टायमिंग झालं नाही परंतु आताच भरपूर पब्लिक आले आणि एवढं प्रेम महाराष्ट्रात म्हणजे अनेक म्हणजे काय लोकांनाच भेटतं, त्यात तुम्ही एक आहे. प्रेम भेटले तसं म्हणजे कसं आहे, बैलांच्यामुळं आपलं नाव आहे, नंतर कोण विचारतं या. आणि तुम्ही आहे सगळे सोबत. आमचं कोल्हा पाटील आहे, ती ताते राजे इथे माझं, म्हणजे काय आहे, सगळी घरची माणसं इथे हक्काची, त्याच्यामुळं सपोर्ट आहे. आणि सपोर्ट असल्याच्यावर नाव पण होत नाही ना. आता टोटल किती बैल आहेत आपल्याकडे? आता 7 आहे ती बैल. 7 बैल आहेत. पण आपण तुमचं नियोजन म्हणजे असं काय नाही, अनेक ठिकाणी बघा एखादा जो बैल लय पोहतो त्याला त्याचंच नियोजन करते, पण म्हणजे शेवटचा बैल अगदी 7व्या नंबरचा बैल सुद्धा तुम्ही त्याला पण नियोजन असतं बाबा, महिन्यात ह्या दिवशी पळवायचं, त्याला त्या दिवशी पळवायचं. नाही, बैल 99% मी 15-10 दिवसाच्या पुढेच पळवतो. आणि आता पावसाच्या वातावरणामुळे बैल लय काढतच नाही, असं मोठ्या मैदानातच काढतो. आता रायनाच फक्त पळवतो, बाकीचे नाही पळवतो बैल. ते राहीनच पळवा. हां, आता दिवाळीनंतर मग बाकीचे बैल काढायची. भारतची तब्येत जर बघितली तर मी ओळखलंच नाही आल्या काय आपण, म्हणजे भारतला कमी केला काय? भारत म्हणजे आजारी होता आणि आता व्यायाममध्ये आहे, जर खाली कमी केला, आता पुन्हा व्यायाममध्ये आणलाय, आता काढायचं 15 दिवसानं. मी अनेक लोकांना सांगत असतो आप्पा की अनेक लोक म्हणतात ही घातल्यानंतर बैल जेवढी ताकद बैलाला, जेवढी जाड बैल तेवढा लय पोहतो, परंतु माझं म्हणणं आहे की जर गाडीत जास्त वजन भरलं तर चाकावर बोज येणार. 100% चाका पोहोचणार आणि व्यायाम तर पाहिजेच की. जास्त आता 100ची कॅपॅसिटी आहे, तुम्ही 200च भरल्यावर काय होईल, नुकसानच होईल ना. तसंच आहे ना, बैल मेंटेन करता पण आला पाहिजे आपल्याला, बैल वाढवता आला पाहिजे, मेंटेन करता. आता जर आम्ही खराबच केला, आता झाला चांगला बैल, आता पुन्हा व्यायामात त्याच्यात आणला, आता ताकद आणायची पुन्हा. काय सांगचाल शेट विषयी, काय सांगचाल? शेटचं काय नाही, आलं तर का? नाही शेटचं म्हणजे मैदानाला पण नाही, आणि असं कार्यक्रम येते ती कधीतरी पण, आणि म्हणजे विचारतच नाही ते काय गोष्टीला. पण लहानातला लहान पोरगा एवढंसं पोरग सुद्धा आज तुमच्या इथं आलंय, म्हणजे प्रेम आप्पा, अनेक लहान मुलांवर तुमची छाप आहे. वाईट म्हणजे काय झालं, पोरं काल पण आली, बारके पोरं येते, ती सगळी शाळा इथं असल्यामुळे तिथे बेंदूर आहे का बघायला बैलांसाठी. मग ते आपल्याला पण वाटतं नाही, आपल्या गावातले पोरं आज जाणार कुठं, आज आपल्याकडे एवढे बैल नावं घेत आहेत आणि मग बेंदूर नाही, मग बाहेर जाणार. आणि मग त्यासाठी मग
बिंदूर मी म्हणजे आम्हाला आज काढायचं दुसऱ्या दिवशी. मोठं नियोजन आहे. काय सांगचाल हो या दावणीविषयी सांगचाल किंवा आप्पाविषयी काय सांगचाल? आप्पाविषयी म्हणजे आप्पा दिलदार माणूस आहे, मैत्रीचा पक्का आहे. एवढंच की आणि ह्या क्षेत्रात आम्हाला आप्पांनी आता म्हणजे साथ दिली आणि शिकवलं मैदानात कसं खेळायचं, कोणचा बैल घालायचा, काय करायचं. त्याच्यामुळं आमची बी बैल चांगली पळते ती आता चालवला आणि आप्पामुळं चांगलं नाव आमचं बी व्हायला लागलं. आप्पा नियोजन पण कधी कधी करून देतात. करून देतात समजा नियोजन म्हणजे आप्पाला जी विचारतोय ना आम्ही, आप्पा हे बैल घातलाय कसा कळन काय करण, आप्पामुळं चांगलं चाललंय आमचं बी. त्यामुळं दिलदार माणूस म्हणायचं आप्पा म्हणजे. आप्पाची बैल पण टॉपला पळतील मित्रांनो. तेव्हा तर एवढं यश आहे, एवढं पब्लिक आहे. आम्ही 250 किलोमीटरवर नाही आलो. तुमचं गाव उडलं आम्ही इंदापूर आलो का आप्पाची तुमची ओळख कशी काय? असेच बैलापासूनच वयस. अनेक लोक लांब लांब आली ती. तुम्ही कुठून आला हो? काठीवून आम्ही दोघं भावाच आहे. काय आप्पाची तुमची ओळख कुठे? आप्पाची आमची ओळख आहे बैलगाडी क्षेत्रातच ओळख झाली ना. आप्पा म्हणजे एक नंबर राजा माणूस आहे. काय हो सांगचाल आप्पाविषयी काय सांगचाल? आप्पा काय दोस्ती दुनियेतील राजा माणूस. आपण म्हणजे ही जी पब्लिक माणसानं पैसे नाही कमवू द्या पण ही माणसं कमवली ते माणसं आप्पाने कमवली ती. महत्वाची गोष्ट इकडे आमचं आप्पा काय आप्पा माझा मोठा भाव आहे. त्या शब्दासाठी आलोय आज आणि भारतवर आपलं प्रेम आहे आणि आम्हाला एका शब्दावर आप्पांनी भारत दिलता. म्हणजे गावचं मैदान होतं, आप्पांना म्हणलं मला जॉन्ट्याला भारत लागतोय, आप्पांनी एका शब्दावर मला भारत दिलता. आणि ते म्हणजे माझा मोठं भावच आहे. तर जिथं काय असेल तिथं ते कुठं काय होऊन द्या हाय ते आपल्याला. बरं इकडं आप्पा आहेत मित्रांनो. आप्पा काय ही एक बऱ्या जी काम पैशानं होत नाही ती काम तुमच्या शब्दानं होतं. 100% मला माहिती आहे, खात्री आहे मला. अनेक गोष्टी बघितलेल्या समोर डोळ्यासमोरनं बघितलेल्या आहेत त्या की जी पैशानं काम होत नाही ती तुमच्या शब्दानं होते. पैशानं म्हणण्यापेक्षा आज म्हणजे बाप्पा असतील, दाजी असेल आमचं ते म्हणजे आज ही मोठी माणसं आहेत. आज त्यांची इज्जत केली तर आपल्याला इज्जत भेटणार आहे आणि हीच आपल्यासाठी कुठे एखादी गोष्ट असली तर 100% फडवून करते ती. आज आपल्या म्हणजे म्हणतो का नाही मागं उभी आहे ती आपल्या हक्काची. त्याच्यामुळं मी आज तिथपर्यंत आहे. आता त्या दिवशीचा सेमी विठ्ठल केसरी मैदानात हार जीत आहे पण कडनं पळणं आत्ताच्या गाडीला सोपं नाही आणि 9 गाड्यातनी सेमी काढायचं म्हणजे एवढंही पण नाही. आणि पाकऱ्या पण आतनं गाडी बरेच ओढत होता आणि रायनानं पण बाहेरनं चांगली साथ दिली आहे. आप्पा तुम्ही 1 नंबर केल्यावर जेवढा आनंद नसेल तुम्हाला झाला तेवढा सेमी कडन काढल्या मी तेच सांगितलं ना की सेमीला जिथं मार खाणारी गाडीने नंबर केला तिथं काय 1 नंबर केल्यासारखा आहे. आणि बैल बऱ्याच दिवस गॅपवर होता, 15 दिवस माळशिरसला पळाला, त्याच्या आत्ता पळाला आहे. विठ्ठल केसरी मैदान आणि सगळ्यांचा अंदाज होता की पाकऱ्यान राहिना 1 नंबर करणार. नक्की खाली सुट्टीला काय झालं? तिला जरा गाडी सुटली नाही आपली, झोल बसला तेवढंच अंतर झालं, थोडक्यात झालं. असू द्या, माळशिरसला भरून काढू आपण ती. म्हणजे ह्या गोष्टी निवेदनानं पण आपण कुठं चुकलं हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला लगेच. तुम्ही मला वाटतं तिथंच ओळखला की बाबा काय काय गाडी कारण पुढं पळत होते गाडी आणि 1 नंबरची गाडी तुम्हाला एका इंचानं उशिरा सुट्टी तर गाऊ शकत नाही. आणि सोडणाऱ्याला मी ते सांगितलं की आपली गलती आहे, पुढच्या मैदानात 100%. भारतविषयी काय सांगचाल हो? भारत म्हणजे तुमचं नाव किंवा या दावणीचं नाव अगदी शेटचं नाव करणारा म्हणजे भारत. आता ही बाकीची बैल आहे ती पण भारतविषयी काय सांगचाल? भारत होऊ शकत नाही परत. भारतच आहे. भारतनं ले जणांना उजेडात पण आणलं आणि ज्याची गाडी नाही मारत त्याची पण मारल्या ती त्या गाड्या. मी भारत म्हणजे 2-3 बैलातनेच पळावला. माझा सुंदर असेल, माहिबी असेल, राजा असेल, परत करंजेपूलचा बाजी असेल, ही 4-5 बैल माझी हक्काची बैल आहे ती अजून पण. अनेक लोक मला विचारते ते की धनाभाऊ तुमचं पोतं आहे आणि त्या पोत्यावर भारतचा आणि राजाचा फोटो आहे. राजाला भारतनं उजेडात आणलं, राजानं मला उजेडात आणलं. मी म्हटलं राजाला भारतनं उजेडात आणलं, राजानं मला उजेडात आणलं म्हणजे माझा गुरु आहे एक प्रकार भारत. राजाला उजेडात आणण्यात म्हणजे काय, मी बैल 10:30-11 वाजता इथं धुत होतो आणि बैल तेव्हा नुसता इथं वडकेत लंगडत होता आणि इथं 1 नंबर केला होता तरी पण. आणि त्याच्यावर मला 15 दिवस बैल बसून होता आणि मला फोन आला बाबूचा की बैल आपल्याला पाहिजे, तुम्हाला पैसे देतो. पैसे नको म्हणलं आपल्याला, मी तुम्हाला बैल देणार कधी पण. आणि पिजोबाऊंचा फोन आला की गाडी चिठ्ठी टाकली तुम्ही या. मग तेव्हा मी त्यांना 11:30 वाजता फोन केला की बैल घेऊन या. मग तिकडून आम्ही शेवटच्या गटात पळालो. 2:30 वाजता आमची गाडी पळाली. हां आणि 1 नंबर केला बैलानं. तिथनं राजा कळाला सगळ्याला. पण आज त्याच्या आमचा सगळ्या पोरांचा माझ्या जीव आहे की त्या बैलावर जेवढा भारतवर आहे तेवढा त्याच्यावर आहे. आणि भारत आणि राजाचा आपल्या पोत्यावर
फोटो आहे आपण तुम्ही बघितला का नाही कोण असता मला म्हणजे त्याचं मी चित्र काढले पण अनेक लोकांनी जे म्हणजे बघतील ती 100% विचारते बाबा भारत व धनाभाऊ तुमचा जीव अहो राजा आणि भारत ही म्हणजे एकदम काळजातली जाणीव पाहिजे आणि ज्यानं आपल्यासाठी केलंय त्याला विसरायचं नाही. आज तुमचं पण म्हणजे राजावर तुमचं लय प्रेम आहे. आज तुम्हाला महादेवाच्या नंदीनं लय लांब पोचवलेला आहे. सगळ्यांना वाटतं धनाभाऊ डायरेक्ट बोलते डायरेक्ट मुलाखत घेते ती पण त्यांच्या मनात काय नाही शेवटी जगाला पण दाखवायला लागतं काय आहे काय नाही. शेवटी तुमचं काम आहे ती की म्हणजे बोलकं करायचं काम आज तुमच्यामुळं तरी गोरगरिबी वर जातोय ना की आज घरणीसारखा बैल कोणाला माहीत होता तुमच्यामुळं आज माहीत झाला की शेवटी तुम्ही तिथंपर्यंत आज तुम्हाला पण काय पदरच्या पैशानं तुम्ही आज गेलाय सगळ्या गोष्टीला तुम्ही पण काय लय मोठं नाही शेवटी तुमचं काम चांगलं आहे म्हणून तुम्हाला आज यश भेटलेलं आहे आज तुमचं एवढं नाव झालेलं आहे. मित्रांनो आप्पाच्या दावणीला सुद्धा बाळमामा चरणी प्रार्थना करतो गुलाल हटला नाही पाहिजे आप्पाच्या दावणीसनं आणि कंटिन्यू आप्पाची बैल अशीच उजेडात राहावं अशी मामाला चरणी प्रार्थना करतो आणि इथं मुलाखत थांबवतो. धन्यवाद.